नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करत आहे। आज आपण या लेक्चरमध्ये मराठी व्याकरणातील महत्त्वाचा घटक म्हणजे क्रियाविशेषण अवयव व क्रियाविशेषणाचे काही उपप्रकार हा घटक आपण अभ्यासणार आहोत। गेल्या लेक्चरमध्ये मी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद हे शब्दाच्या ज्या 4 जाती आहेत विकारी जाती त्याचा आपण अभ्यास केला। या लेक्चरमध्ये आपण अविकारी जाती कोणकोणत्या आहेत शब्दाचा त्याचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत। त्याचा पहिला प्रकार आहे क्रियाविशेषण अवयव। बरोबर, माझा चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। चला तर मग आपण लेक्चरला सुरुवात करू। पहिलं बघा, क्रियाविशेषण अवयव म्हणजे नेमकं काय हो? तर क्रियाविशेषण अवयवाची तुम्हाला प्रथम मी व्याख्या सांगते, ते ऐका। क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात। ज्याप्रमाणे विशेषण हे नामाबद्दलची विशेष माहिती देतो, बरोबर आहे। विशेषण काय करतं? नामाबद्दलची विशेष माहिती। तुम्हाला माहिती आहे विशेषणाची व्याख्याच अशी आहे की नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण। तसंच क्रियापदाविषयी विशेष माहिती किंवा त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजेच आपण क्रियाविशेषण म्हणू, बरोबर। क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करतो व क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगतो, त्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण, बरोबर। आणि नामाची विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण, बरोबर। त्याप्रमाणेच तुम्हाला जर विशेषणावर अधिक माहिती बघायची असेल तर बघा, क्रियापद जी माहिती दर्शवली जाते किंवा क्रियापदाने जी माहिती दर्शवायची आहे, जो शब्द तुम्हाला सांगतो ती की घटना केव्हा घडली किंवा कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली, किती प्रमाणात घडली, ह्या प्रकारची जे अधिक माहिती देणारे शब्द असतात त्यालाच आपण क्रियाविशेषण असे म्हणतो। कोणकोणते? माहिती कधी घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली, बरोबर, किती प्रमाणात घडली, हे शब्द ही माहिती देणारे जो शब्द असतो त्यालाच आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण असं म्हणतो। ते बघा कसं, बघा ते आपण पुढे पाहू। आता बघा, पहिले क्रियाविशेषणाचे 2 मुख्य प्रकार कोणते? काही अर्थावरून पडतात तर काही स्वरूपावरून, बरोबर। अर्थावरून पडणाऱ्या प्रकारालाच अजून काय म्हणले जाते माहिती आहे का? अर्थमूलकाला आणखी काय म्हणलं जातं? अर्थमूलक। काय म्हणलं जातं? अर्थमूलक, बरोबर आहे, अर्थमूलक। आणि स्वरूपावरून पडणाऱ्या क्रियाविशेषणाच्या प्रकाराला काय म्हणलं जातं? स्वरूपमूलक। काय म्हणलं जातं? मूलक, बरोबर। याला अर्थावरून पडणाऱ्याला अर्थमूलक, स्वरूपावरून पडणाऱ्याला स्वरूपमूलक। आता अर्थावरून पडणारे क्रियाविशेषणाचे प्रकार कोणकोणते आहेत ते बघू। कशावरून पडणारे आहेत हे? अर्थावरून पडणारे। त्यातलं पहिलं आपण उदाहरण समजावून सांगू, नेमकं क्रियाविशेषण म्हणजे काय ते बघा। उदाहरण बघा, मुलगी जलद चालते। चालते हे क्रियापद आहे, बरोबर आहे। मुलगी हा कर्ता आहे, माहिती आहे, हे क्रियापद। आणि ह्या क्रियापदाचा अर्थ मर्यादित करणारा शब्द कोणता आहे? जलद, बरोबर। क्रियापदाचा अर्थ मर्यादित करणारा शब्द जलद, बरोबर। क्रिया कशी घडत आहे, केव्हा घडत आहे, किती वेळा घडली, हे सगळ्याचे उत्तर देणारा शब्द कोणता? जलद। जलद आहे, बरोबर। हा शब्द जलद, क्रिया कशी आहे? जलद आहे, बरोबर। म्हणून हा झाला क्रियाविशेषण शब्द, बरोबर। क्रियाविशेषण अवयव काय झाला? क्रियाविशेषण अवयव, बरोबर। हे समजलं? क्रियाविशेषण अवयव काय असतो? क्रियापदाचा अर्थ मर्यादित करणारा शब्द असतो जसं, आणि क्रियापदाशी संलग्नित माहिती किंवा विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण होय। हे कळलं? त्यानंतर पुढे बघा, अर्थावरून पडणारे प्रकार आहेत, त्यातला पहिला प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण अवयव। कुठला आहे पहिला प्रकार? कालवाचक क्रियाविशेषण अवयव। कालवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणजे नेमकं काय बघा, क्रिया किती वेळा घडली दाखविणारा शब्द
बरोबर. क्रिया किती वेळा घडली हा शब्द दाखवणारा शब्द. त्याचप्रमाणे किती वेळ घडली हा सांगणारा शब्द म्हणजेच आपल्याला सांगता येईल कालवाचक क्रियाविशेषण अवयव. जसं उदाहरण तुम्हाला सांगता येईल कुठलं बघा, आत्ता, आधी, सध्या, तूर्त, हल्ली, उद्या, परवा, लगेच हे झाली कालवाचक क्रियाविशेषण अवयवाची उदाहरणे. ते बघा. आणि त्या कालवाचक क्रियाविशेषण अवयवाचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. ते कोणते बघा. पहिला प्रकार आहे तो कालदर्शक. कालवाचक क्रियाविशेषणाचा पहिला प्रकार आहे कालदर्शक. मग कालदर्शकामध्ये कोणकोणते शब्द किंवा कोणकोणते अवयव येतात की जे कालदर्शक असतात? बघा, वाक्यातील क्रिया केव्हा घडली हे दर्शवणारा शब्द. केव्हा घडली हे लक्षात असू द्या. केव्हा घडली हा दर्शवणारा शब्द. वाक्यातील क्रिया केव्हा घडली आहे हे दर्शवणाऱ्या शब्दांना कालदर्शक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. जसं उदाहरणार्थ क्रिया कधी? आधी घडली आहे, बरोबर. आता, सद्य, तूर्त, हल्ली, काल, उद्या, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवसा हे जे शब्द आहेत, बरोबर, याला क्रिया कधी घडली आहे किंवा केव्हा घडली आहे या शब्दाचं उत्तर किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर हे शब्द देतात. म्हणून ह्याला काय म्हणतात? कालदर्शक अवयव असे म्हणतात. कालदर्शक प्रकाराचे हे उदाहरण आहे, बरोबर. त्यानंतरचं पुढचं बघा प्रकार किंवा उदाहरण बघू आपण. कालदर्शक क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार उदाहरण बघा. मी काल शाळेत गेलो होतो. काय आहे पहिलं उदाहरण? मी काल शाळेत गेलो होतो. यातला कुठला सांगा कालदर्शक शब्द कोणता आहे? काल, बरोबर. कोणता आहे? काल. बरं, क्रिया केव्हा घडली आहे? काल, बरोबर. म्हणून हा झाला क्रियाविशेषण अवयव आणि तो त्याच्यातला उपप्रकार आहे कालदर्शक शब्द. म्हणून हा झाला, बरोबर, काल. त्यानंतरचं दुसरं उदाहरण बघा. मी उद्या गावाला जाईल. क्रिया केव्हा घडली आहे? उद्या घडलेली आहे. म्हणून शब्द कोणता आहे? उद्या. कोणता आहे? उद्या, बरोबर. पुन्हा तुम्ही केव्हा आलात. तिसरं उदाहरण आहे तुम्ही केव्हा आलात. यामधला कुठला शब्द आहे? कालदर्शक शब्द कोणता आहे? केव्हा घडले? केव्हा हा झाला कालदर्शक शब्द. इथं आहे काल, बरोबर. अपघात रात्री झाला. कधी झाला? रात्री. ह्याच्यावरून क्रिया केव्हा घडली हे तुम्हाला समजते. या शब्दावरून क्रिया कधी घडली हे कळतं. म्हणून हा झाले क्रियाविशेषण, क्रियापद, त्यातला कालवाचक शब्द, बरोबर. हे समजलं. आता पुढे बघा. कालदर्शक हा झाला कालवाचक क्रियाविशेषणाचा एक प्रकार. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवयव, बरोबर. सातत्यदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अवयव असं पण आपल्याला म्हणता येईल. ते कसं असतं बघा. ते सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवयव हे कसं ओळखायचं? वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शवणारा, हे लक्षात असू द्या, सातत्य दर्शवणारा, याच्यावरून तुम्हाला हे कळलं, बरोबर. सातत्य दर्शवणाऱ्या शब्दांना सातत्यदर्शक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. काय? वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शवणारा म्हणजे बघा, नित्य क्रिया कशी नित्य, सदा चालू आहे क्रिया, सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, अद्याप, बरोबर. वाक्यातील क्रियाचे सातत्य दाखवणारे शब्द आहेत. हे कसे आहेत? सातत्य दाखवणारे शब्द आहेत. म्हणून याला काय म्हणतात? सातत्यदर्शक क्रियाविशेषण, बरोबर. त्याची उदाहरणं बघा. पाऊस सतत कोसळत होता. याच्यात कुठला आहे शब्द सातत्यदर्शक? क्रिया सातत्याने चालू आहे हा दर्शवणारा शब्द कोणता आहे? सतत. कुठला आहे? सतत. दुसरं उदाहरण बघा. सुमितचे आजकाल अभ्यासात लक्ष नाही. याच्यात कुठला शब्द आहे जो सातत्यदर्शक क्रिया किंवा क्रिया सतत चालू आहे किंवा कशी चालू आहे हे दाखवणारा शब्द कोणता आहे? तर तो आहे, सांगा बरं, तो आहे आजकाल. आजकाल हा शब्द क्रिया कशी आहे, कशी घडत आहे? आजकाल घडत आहे, बरोबर. सुमितने आजकाल अभ्यासात लक्ष नाही. पुन्हा तिसरं उदाहरण आहे. पोलिसांना अद्याप चोर सापडला नाही. अद्याप आहे तिथं.
अद्याप चोर सापडला नाही याच्यातला शब्द आहे सातत्य, क्रियाचे सातत्य दर्शवणारा शब्द आहे तो म्हणजे कोणता? अद्याप. बरोबर. सतत, आजकाल, अद्याप हे सातत्यदर्शक क्रियाविशेषणाचे शब्द आहेत. बरोबर, किंवा उदाहरणं आपल्याला सांगता येतील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. त्यानंतरचा पुढचा प्रकार बघा. कुठला प्रकार? आपण नीट लक्षात ठेवा. कुठले उपप्रकार आहेत हे? कालवाचक क्रियाविशेषणाचे उपप्रकार चालू आहेत. पहिला प्रकार आहे तो कालदर्शक, दुसरा आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण. बरोबर. आणि दुसरा आहे तो सातत्यदर्शक आणि तिसरा आहे तो आवृत्तीदर्शक. आता हा आहे तिसरा प्रकार, आवृत्तीदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अवयव. ते कसं असतं बघा. वाक्यात घटनेची पुनरावृत्ती दर्शवणारा, हा शब्द लक्षात ठेवा, घटनेची, हा महत्वाचा आहे. घटनेची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या शब्दांना आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. घटनेची पुनरावृत्ती म्हणले की तुम्हाला हे लक्षात वरचे आवृत्तीदर्शक आलाच पाहिजे. बघा, घटना फिरून फिरून, आपण म्हणत नाहीत का फिरून फिरून तेथेच येते का, घटनाची पुनरावृत्ती होत असते. तिथे काय होत असते? घडणारी घटना आहे त्याची पुनरावृत्ती होत असते. जसं त्याचे उदाहरण बघा. फिरून, वारंवार, दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, एकदा, दोनदा ही आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अवयवाची उदाहरणं आहे. जसं बघा खाली, आई दररोज मंदिरात जाते. बरोबर. यातला क्रिया सातत्य दर्शवणारा किंवा घटना ही सातत्याने घडत आहे असा दर्शवणारा शब्द कोणता सांगता येईल तुम्हाला? दररोज. आई कशी जाते मंदिरात? कधी जाते? दररोज. सातत्य चालू आहे. बरोबर. आई दररोज मंदिरात जाते. त्यानंतर सीता वारंवार आजारी पडते. क्रिया कशी घडत आहे? हे सातत्याने घडत आहे. मग सीता कशी आजारी पडते? कधी कधी पडते का? नाही, सीता वारंवार हा सुद्धा सातत्य दर्शवणारा, म्हणजे सारखं सारखंच ती आजारी पडते. सातत्य चालू आहे त्या घटनेत. ती घटना सारखी घडत आहे किंवा सातत्याने घडत आहे म्हणून वारंवार हा झाला सातत्यदर्शक आवृत्तीदर्शक. बरोबर. आवृत्तीदर्शक आहे. आवृत्ती म्हणजे त्या गोष्टीची आवृत्ती आहे. आई दररोज जाते. आई दररोज जाते, आवृत्ती होते. आई एकच दिवस जाते का? नाहीये, दररोज जाते. हे झाला आवृत्ती होत आहे, त्या घटनेची आवृत्ती आहे. सीता पण वारंवार, आवृत्ती म्हणजे आजारी पडण्याचं वारंवार प्रमाण आहे, त्यामुळे ती कशी आवृत्त आहे, आवृत्तीदर्शक सांगता येईल. पुन्हा फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करत आहात. फिरून, फिरून हा झाला आवृत्तीदर्शक शब्द. फिरून फिरून. बरोबर. संजय क्षणोक्षणी चुकत आहे. आवृत्ती होत आहे, प्रत्येक वेळेस चुकत आहे. बरोबर. क्षणोक्षणी हा झाला आवृत्ती. बरोबर. आवृत्तीदर्शक शब्द आहे म्हणून स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव. बरोबर. पहिलं आपण कालवाचक क्रियाविशेषण अवयव. आता हा दुसरा प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव. बघा, स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणजे नेमकं काय? ज्या वाक्यातील ज्या क्रियाविशेषणाद्वारे क्रियेचं स्थळ, काय क्रियेचं स्थळ व ठिकाणाचा बोध होत असेल अशा अवयवास स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. कशाचा बोध होतो? स्थळाचा आणि ठिकाणाचा. स्थळाचा किंवा ठिकाणाचा बोध होतो. अशा बोध होणाऱ्या अवयवास स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. स्थलवाचक क्रियाविशेषण अवयवाचे दोन प्रकार आहेत. कोणकोणते बघा? स्थितीदर्शक क्रियाविशेषण अवयव. कुठला? स्थितीदर्शक क्रियाविशेषण अवयव. त्याचं नेमकं उदाहरण बघा. उदाहरणात येथे, तेथे, जेथे, वर, खाली, कोठे, मध्ये, अलीकडे, मागे, पुढे, जिकडे, तिकडे, सभोवताल इत्यादी इत्यादी स्थितीदर्शक क्रियाविशेषण अवयवाचे काय आहेत? उदाहरण आहेत. आता बघा, मी येथे उभा होतो. स्थिती दर्शवते, कुठं उभा होतो किंवा ठिकाण दर्शवते. कुठे उभा होते? येथे. कुठे? येथे. हे ठिकाण दर्शवते, क्रियाचं ठिकाण दर्शवतो. बरोबर. येथे हा शब्द क्रियाचे ठिकाण दर्शवते म्हणून येथे हा झाला स्थितीदर्शक क्रियाविशेषण. त्यानंतरचा आहे जिकडे तिकडे भ्रष्टाचार सुरू आहे. बघा, इथं पण ठिकाण दर्शवते. कोणते शब्द ठिकाण दर्शवतात? जिकडे तिकडे हे शब्द ठिकाण, क्रियेचं ठिकाण दर्शवतात. बरोबर. त्यानंतरचं पुढचं आहे
तो खाली बसला, यामधला शब्द कुठे बसलाय, ठिकाण कुठे किंवा स्थळ कुठे, खाली. कुठे बसला, खाली. क्रिया कुठे घडत आहे, खाली. स्थळ दाखवत आहे, बरोबर. त्यामुळं खाली हा शब्द झाला स्थलवाचक क्रियाविशेषण अवयवाचा अवयव. त्यानंतरचं बघा, मी अलीकडेच थांबलो. कुठे थांबले किंवा ठिकाण आणि स्थळ दाखवणारा शब्द कुठं आहे ह्या वाक्यात, तर त्या उदाहरणात आहे अलीकडेच. अलीकडेच स्थळ दर्शवतो हा शब्द. अलीकडेच हा शब्द काय, स्थळ, क्रियेचं स्थळ किंवा ठिकाण दर्शवतो, बरोबर. म्हणून हे झाले स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव, बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रकार बघा, उपप्रकार. कशाचा, स्थलवाचक क्रियाविशेषण अवयवाचा. स्थलदर्शक झाला. आता हे गतिदर्शक. दुसरा, पहिला आहे स्थलदर्शक, दुसरा गतिदर्शक. गतिदर्शक मध्ये बघा काय, इकडून तिकडून, मागून, पुढून, वरून, खालून. क्रिया कोणत्या बाजूने, एक लक्षात ठेवा, क्रिया कोणत्या बाजूने घडत आहे आणि कुठून घडत आहे हा शब्द हे या प्रश्नाचं उत्तर देणारा जो शब्द असतो त्यालाच आपण गतिदर्शक क्रियाविशेषण अवयव असं म्हणतात, बरोबर. जसं की बघा, जंगलातून जाताना पुढून, इथं पुढून आहे, कुठून वाघ आला, गती कोणती होती, मागून, किंवा दिशा कोणती होती, तर पुढून. पुढून, कुठला, पुढून हा झाला गतिदर्शक शब्द, बरोबर. म्हणून पुढून हा झाला गतिदर्शक क्रियाविशेषण अवयव. त्यानंतरचा बघा, चेंडू दूर गेला. कुठे गेला, दूर, दूर गेला, बरोबर. दिशा दर्शवतो किंवा गती दर्शवतो, कुठं लांब गेला. घरी जाताना इकडून ये, बरोबर. इकडून हा शब्द काय दर्शवतो, गती दर्शवतो किंवा दिशा दर्शवतो, त्याला गतिदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतात, बरोबर. हे झालं. त्यानंतर बघा, क्रियाविशेषण, अर्थमूलक क्रियाविशेषणाचा तिसरा प्रकार, रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव. काय, रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव. त्याची व्याख्या बघा, वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखविण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. कशी घडते आणि रीत दाखविण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. रीतिवाचक क्रियाविशेषणाचे 3 उपप्रकार पडतात. कोणकोणते, ते आहेत प्रकारदर्शक, बरोबर. प्रकारदर्शक क्रियाविशेषण अवयव. त्याच्यात बघा, उदाहरणार्थ, असे, तसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी, तेवी, हळू, सावकाश, जलद, हे शब्द जे आहेत ते प्रकारदर्शक क्रियाविशेषण अवयवाचे आहेत. बघा, राहुल सावकाश चालतो. कशी आहे, रीत कशी आहे, क्रियेची रीत कशी आहे किंवा क्रिया कशी घडत आहे, चालण्याची क्रिया कशी घडत आहे, सावकाश. मग सावकाश हा क्रियापदाचा अर्थ मर्यादित करतो किंवा क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करतो, म्हणून सावकाश हा शब्द झाला प्रकार किंवा क्रियाची रीत दाखवणारा, म्हणून प्रकारदर्शक क्रियाविशेषण अवयव. त्यानंतरचं दुसरं उदाहरण बघा, तो जलद धावला. बघा, धावल्या या क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द आहे जलद. जलद हा शब्द काय आहे, ह्या क्रिया घडण्याची, क्रिया कशी घडत आहे किंवा क्रिया घडण्याची रीत कशी आहे हा दाखवणारा शब्द म्हणजे जलद. जलद हा शब्द झाला प्रकारदर्शक क्रियाविशेषण अवयव. त्यानंतरचा बघा, सौरभ हळू बोलतो. क्रिया कशी घडत आहे, बोलण्याची क्रिया हळू घडत आहे. कशी, बोलण्याची क्रिया किंवा बोलण्याची रीत कशी आहे, हळू. हळू हा शब्द झाला प्रकारदर्शक क्रियाविशेषण अवयव, बरोबर. त्यानंतर बघा, स्थलवाचक क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार बघितले, बरोबर. त्यानंतर आपण बघितलं, त्यानंतर काय दिलं, प्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव. त्याच्यातला पहिला उपप्रकार प्रकारदर्शक, बरोबर. त्यानंतर दुसरा उपप्रकार आहे अनुकरण दर्शक. रीतिदर्शक आणि अनुकरण दर्शक. आता अनुकरण दर्शक म्हणल्यावर बघा, त्यातलं कुठले कुठले शब्द म्हणजे अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अवयव असतात. झटकन, पटकन, पटापट, टप टप, चमचम, बदाबद. एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होते, ज्या शब्दांना असं 2 मिळून पुनरावृत्ती होऊन जो शब्द तयार होतो त्याला आपण अनुकरण दर्शक म्हणतो. बघा, अनुकरण, त्याने झटकन काम आटोपले. काम कसे आटोपले, त्याने झटकन.
अनुकरण, बरोबर आहे. झटकन टुपले म्हणजे पटकन त्यांनी काम केले. दीपा पटापट फुले विसते, पटापट हा शब्द झाला अनुकरण दर्शक, बरोबर, क्रियाविशेषणचा शब्द झाला. त्यानंतरचं उदाहरण आहे दीपा पटापट फुले विसते, दीपा पटापट, पटापट हा सुद्धा शब्द झाला तो अनुकरण दर्शक शब्द. परत त्याने जेवण पटकन, पटकन हा शब्द पण कसा आहे, अनुकरण दर्शकच आहे, बरोबर. त्यानंतरचा तिसरा उपप्रकार आहे, कुठला आहे तो, हे रीतिवाचक क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार, उपप्रकार चालू आहेत, बरोबर. त्यातला तिसरा प्रकार आहे उपप्रकार निश्चयदर्शक. कुठला, निश्चयदर्शक. निश्चयदर्शक म्हणजे कसा बघा, निश्चित सांगणारा, बरोबर, निश्चित सांगणारा. जसं खचित, खरोखर, नक्की, खुशाल, निखालस इत्यादी जे शब्द आहेत ते निश्चयदर्शक क्रियाविशेषण अवयवाचे क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणारे शब्द आहेत, बरोबर. पहिलं उदाहरण बघा, राम नक्की प्रथम क्रमांक पटकावणार, राम नक्की प्रथम क्रमांक पटकावणार. बघा यातला कुठला आहे निश्चयदर्शक शब्द, सांगा बरं. क्रिया निश्चय होणारे, नक्की, नक्की, बरोबर. नक्की हा शब्द कसा आहे, निश्चयदर्शक क्रियाविशेषण दाखवणारा शब्द आहे. त्यानंतरचं पुढचं उदाहरण बघा, तू खुशाल घरी जा, यातला शब्द आहे खुशाल, हा झाला निश्चयदर्शक क्रियाविशेषण, बरोबर. आणि तिसरा आहे तुम्ही खरोखर जाणार आहात, खरोखर हा सुद्धा आहे खरोखर, निश्चयदर्शक आहे, बरोबर. हे समजलं. त्यानंतर त्या अर्थमूलक प्रकारातला चौथा प्रकार आहे तो म्हणजे संख्यावाचक, आणि त्यालाच आणखी म्हणतात परिमाणवाचक क्रियाविशेषण अवयव. संख्यावाचकलाच काय म्हणतात, परिमाणवाचक संख्या किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. मग त्याची नेमकी व्याख्या पाहू. वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणामुळे क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेच्या परिमाणाचा बोध होत असेल त्या अवयवास परिमाणवाचक क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात, बरोबर. किती वेळा हा शब्द लक्षात ठेवा, किती वेळा घडली क्रिया, किती वेळा घडली. उदाहरणार्थ कमी, जास्त, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, भरपूर, अतिशय, मोजके, पूर्ण इत्यादी जे शब्द आहेत ते संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव आहेत, बरोबर. जसं उदाहरणात समजावून सांगते मी तुम्हाला, मी क्वचित सिनेमाला जातो. क्रिया कितीदा घडली, वर काय सांगितले आपल्याला, किती वेळा घडली दाखवणारा शब्द. मग क्रिया क्वचित घडलेली आहे, कशी आहे क्रिया, कशी घडली, क्वचित, बरोबर. हा झाला कुठला प्रकार झाला, हा झाला संख्यावाचक परिमाणवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार झाला, बरोबर. याच्यातला शब्द सांगा बरं, जी क्रिया आपल्याला दर्शवतो किंवा किती वेळा घडली हे दर्शवणारा शब्द. तुम्ही जरा शांत बसा, जरा हा शब्द, बरोबर. तिसऱ्या उदाहरणात राम अतिशय प्रामाणिक आहे. अतिशय हा शब्द काय दर्शवतो आपल्याला, ही क्रिया कशी आहे किंवा कशी घडत आहे हा दाखवणारा शब्द म्हणजे अतिशय, बरोबर आहे. पुन्हा तो मुळीच हुशार नाही, मुळीच हा सुद्धा शब्द आहे तो कसा आहे तो संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव आहे, मुळीच, बरोबर. समजलं. त्यानंतरचा पाचवा प्रकार आहे कशाचा, अर्थमूलक प्रकाराचा पाचवा प्रकार आहे तो प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव. आता प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव म्हणजे नेमकं काय, वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणातून प्रश्नाचा बोध होतो, काय हा शब्द लक्षात ठेवा, प्रश्नाचा बोध होतो त्या क्रियाविशेषणाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण असे म्हणतात. जसं तुम्ही बघा इथं पुढे वर सांगितले किंवा या नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की ह्या क्रियाविशेषणामध्ये काय असतं, प्रश्नार्थक बरोबर शब्द असतो. म्हणजे बघा प्रश्नाचा बोध होतो. जसं तू गावाला जातो का, आता तू गावाला जातो हे एक वाक्य तयार झालं असतं, पण कामुळे काय झालं, त्याला प्रश्नाचं स्वरूप प्राप्त झालं, बरोबर. कशामुळं, कामुळं, म्हणून हा का झाला, हा प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव. त्याचप्रमाणे खालचं आहे तू आंबा खाणार का, तू आंबा खाणार हा झालं असतं एक वाक्य, पण का जोडल्यामुळं काय झालं, ते प्रश्नार्थक वाक्य झालं, म्हणून त्याला काय म्हणतात, का
हे झालं प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव, बरोबर. तसंच तुम्ही सिनेमाला याल, हे ना हा झाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव आणि ना हा पण झाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव. हे समजलं, बरोबर. का ना असतील तर ते प्रश्नार्थक आणि त्याच्यासमोर क्वेश्चन मार्क असेल तर तो झाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव. पुन्हा अर्थमूलक प्रकाराचा 6वा प्रकार म्हणजे निषेधार्थक क्रियाविशेषण अवयव. निषेधार्थक क्रियाविशेषण अवयव म्हणजे नेमकं काय ते बघा. वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणावरून नकार किंवा निषेधात्मक बोध होतो, नकार किंवा निषेधात्मक बोध होत असेल त्या क्रियाविशेषणाला निषेधार्थक क्रियाविशेषण असे म्हणतात. बघा एकदा आणखी बघा. वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणावरून नकार किंवा निषेधात्मक बोध होत असेल त्या क्रियाविशेषणाला निषेधार्थक क्रियाविशेषण असे म्हणतात. जसं उदाहरण बघा, मी न विसरता जाईन. न, बरोबर. न या शब्दामुळे काय झालं, हे जे वाक्य आहे त्याला कसं नकारात्मक स्वरूप प्राप्त झालेलं आहे, म्हणून हा झाला निषेधार्थक क्रियाविशेषण अवयव, बरोबर. ह्या क्रियाविशेषणामुळे काय प्राप्त झालं, नकार किंवा निषेधात्मक बोध निर्माण झाला, त्यामुळे हा झाला हा निषेधार्थक क्रियाविशेषण अवयव. त्याचप्रमाणे तो न चुकता आला. न मुळे काय झालं, ह्याला निषेधात्मक बोध झाला. त्याच्यात काय वापरलं असल्यामुळं, न वापरल्यामुळे निषेधार्थक बोध निर्माण झाल्यामुळे हा निषेधार्थक क्रियाविशेषण अवयव तुम्हाला सांगता येईल. त्यानंतरचं आहे पुढचं उदाहरण. त्याने खरे सांगितले तर ना. यातला पण ना बघा, मग आपण ना होता पण आता पण ना आहे, पण तिकडं कुठलं क्वेश्चन मार्क होता, नाच्या पुढे काय होतं, क्वेश्चन मार्क होता. आता इथे नाच्या पुढे काय आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. ह्या नामुळे आपल्याला काय समजलं, त्याने खरे सांगितले ना, बरोबर. म्हणजे निषेधार्थक क्रियाविशेषण अवयवामध्ये काय होतं की ज्या क्रियाविशेषण अवयवामध्ये नकार किंवा निषेधात्मक बोध होत असेल त्या क्रियाविशेषणाला आपण निषेधार्थक म्हणतो, बरोबर. त्यामुळे इथं काय होतं, त्याने खरे सांगितले तर ना, असं नामुळं ना हे आपल्याला शब्द काय सांगता येईल, निषेधार्थक क्रियाविशेषण सांगता येईल. मी न चुकता तुला भेटेल. याच्यातलं क्रियाविशेषण अवयव कोणतं आहे, न मुळे या वाक्याचा निषेधार्थक बोध निर्माण झाल्यामुळे ह्याला आपण निषेधार्थक क्रियाविशेषण अवयव असं म्हणतो. समजलं. या लेक्चरमध्ये आपण क्रियाविशेषणाचे प्रकार पाहिले, बरोबर. क्रियाविशेषणाचे प्रकार पाहिले. त्याचे मुख्य 2 प्रकार पडतात. कुठल्या, त्याच्या अर्थावरून एक पडतात आणि त्याच्या स्वरूपावरून पडतात, बरोबर. ह्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, त्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार पाहिले. कोणकोणते आहेत त्या अर्थावरून पडणारे प्रकार आणखी एकदा लक्षात ठेवा. अर्थावरून पडणारे 6 प्रकार आहेत. कोणकोणते, कालवाचक क्रियाविशेषण अवयव. त्या कालवाचक क्रियाविशेषण अवयव मध्ये त्याचे किती 3 उपप्रकार पडतात. कोणकोणते, कालदर्शक, सातत्यदर्शक आणि अवृत्तीदर्शक, बरोबर. पुन्हा अर्थावरून पडणाऱ्या प्रकारामध्ये दुसरा प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव, बरोबर. स्थलवाचक क्रियाविशेषण अवयवाचे 2 उपप्रकार पडतात. ते म्हणजे स्थितीदर्शक कालवाचक क्रियाविशेषण आणि गतिदर्शक कालवाचक क्रियाविशेषण, बरोबर. स्थितीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण आणि गतिवाचक स्थलवाचक क्रियाविशेषण असे 2 प्रकार पडतात. पुन्हा तिसरा अर्थमूलकचा प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव आणि त्या रीतिवाचक क्रियाविशेषण अवयवाचे आणखी 3 उपप्रकार पडतात. ते कोणकोणते, प्रकारदर्शक, पुन्हा अनुकरणदर्शक आणि परत निश्चयार्थक, बरोबर. हे आलं. पुन्हा अर्थमूलक प्रकाराचे 4था प्रकार आहे संख्यावाचक. त्यालाच आपण परिमाणवाचक क्रियाविशेषण अवयव असं पण म्हणतो, बरोबर. त्यानंतर आपण 5वा प्रकार पाहिला अर्थमूलकचा, तो म्हणजे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव, बरोबर. पुन्हा प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव पाहिल्यानंतर शेवटचा आणि महत्त्वाचा प्रकार क्रियाविशेषणाचा किंवा अर्थमूलक प्रकाराचा तो आहे निषेधार्थक क्रियाविशेषण अवयव. बघितलं. या लेक्चरमध्ये आपण ह्या अर्थमूलकावरून पडणारे क्रियाविशेषणाचे प्रकार पाहिले. पुढच्या भागात आपण स्वरूपावरून पडणारे क्रियाविशेषणाचे प्रकार अभ्यासणार आहोत. तर आता आपण लेक्चर इथंच थांबवू. धन्यवाद.